ओबीसी आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकांचं भविष्य आज ठरणार आहे। 57 नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला माहिती दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात हा डेटा सादर केला आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर केलेली आहे। नगरपालिकांमध्ये 40 ठिकाणी, नगरपंचायतीमध्ये 17 ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याची यादी आहे। निवडणुकांबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता लक्ष असेल। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, आजच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल, कारण संपूर्ण राज्यातल्या ज्या आगामी निवडणुका आहेत त्यांचं भवितव्य यावर अवलंबून आहे। अगदीच, कारण राज्य सरकार याच्याकडे लक्ष देते, राज्य निवडणूक आयोग याच्याकडे लक्ष देते। या सगळ्या संदर्भामध्ये काल सर्वोच्च न्यायालयामध्ये 57 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यापैकी 17 ह्या नगरपंचायती आहेत आणि 40 ह्या नगर परिषदा आहेत। मात्र या नगर परिषदामध्ये काय होऊ शकते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विकास गवळे आहेत। खरं तर त्यांनीच ही याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे यामध्ये काय होऊ शकतं हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर तुमची जी भीती होती ती या निमित्ताने समोर आलेली आहे। भलेही या ठिकाणच्या कदाचित निवडणुका पुढे जाऊ शकतात, मात्र त्या ठिकाणच्या निवडणूक आलेल्या लोकांचे जे खर्च होणार आहे ते वाचू शकतात। काय होऊ शकतं या 57 ठिकाणी? आज मी गेल्या 4 तारखेपासून सातत्यानं बोलतोय की आमचे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणारे जे बांधव आहेत की ते आज धोक्यात आहेत। त्यांची उद्या पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज कुठेतरी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। राज्य सरकारनं, राज्य निवडणूक आयोगाने हे मान्य केलेलं आहे की आमची ही चूक झालेली आहे आणि ह्या चुकीचा फटका आमच्या निर्दोष ओबीसी बांधवांना बसणार होता, तो की आज कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हा विषय राज्य निवडणूक आयोगाने मान्य केला आणि राज्य सरकारनं सुद्धा मान्य केला। ह्याच्यामध्ये चूक त्यांची, परंतु दोष कारण नसताना निर्दोष असणाऱ्या आमच्या ओबीसी बांधवांवर त्याचं एक अरिष्ट होतं। तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्यावर जर आमची पिटिशन ॲक्सेप्ट झाली तर त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार ही जाणार आहे। परंतु जर यदा कदाचित उलटं सुलटं काही झालं किंवा एखादा जर राज्य निवडणूक आयोग असेल किंवा राज्य सरकारच्या त्या दोन्ही विभागाकडनं, ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभाग यांच्याकडनं जर काही गेम खेळला गेला किंवा पुन्हा तारीख पे तारीख असा काही विषय झाला आणि ही निवडणुकीची प्रक्रिया जर पार पडली तर त्यांच्या डोक्यावरची तलवार कायम राहणार आहे। हे 5 वर्ष केव्हाही त्यांच्या पदाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोणी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्यासोबत जोडलेलेच राहा। थोडंसं थांबवतो, आपल्यासोबत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। कक्कलमेली सर, तुम्हाला काय वाटतं आज नेमकं काय होऊ शकतं सर्वोच्च न्यायालयामध्ये? काय निकाल येऊ शकतो? आपला अंदाज काय? नक्कीच, खरं तर आजची सुनावणी खूप महत्वाची आणि मोकेची असणार आहे। ज्या अर्थाने गेल्या सुनावणीमध्ये चीफ जस्टिसनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आपण काही केलं तरी 50%च्या पलीकडे आरक्षण जाऊ शकत नाही। कारण 9 जजेस बेंच खंडपीठाने इंदिरा साहवे प्रकरणामध्ये हे सेलिंग दिलेली आहे आणि त्या पलीकडे जर केला तर लोकशाहीला मारक असा इलेक्शन असू शकतं। त्यामुळे स्पष्ट निर्देशन सुप्रीम कोर्टाने या मार्गे गेल्या वेळी ओव्हरली सांगितलेलं आहे। त्यामुळं आता सुद्धा त्यामध्ये अजून एक महत्वाचे मुद्दे आहे की एकूण 57 बॉडीज मध्ये आता ऍट प्रेझेंट ज्या आरक्षण जाहीर केलेलं आहे ते एक्सीड झालं, 50% एक्सीड केलेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन पुढे गेले तर तो इलेक्शन रद्दबातल सुद्धा ठरू शकतं। तेही सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीमध्ये स्पष्टपणे सांगितले। जर समजा इलेक्शन घेतला गेला आणि ज्याच्यामध्ये आरक्षण हे 50%च्या पलीकडे असं निदर्शन आमच्या निदर्शनात जर आला तर आम्ही तो निवडणूक रद्दबातल करू, कारण संविधानाच्या पलीकडे कुठलाही निवडणूक होऊ शकत नाही असं स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे। आणि त्या अर्थाने आज ज्या अर्थी इलेक्शन त्या संदर्भात सुनावणी होईल आणि मला वाटतं हा मुद्दा कोर्ट स्पष्टपणे ऑर्डर मध्ये येऊ शकेल। आणि त्या अर्थाने जर आता त्यामध्ये पुढील एक मुद्दा असा आहे ज्यामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, ऑलरेडी शेड्यूल झालेल्या आहेत, त्या निवडणुका सुप्रीम कोर्ट थांबू शकत नाही, कारण तो राज्य निवडणुकाच्या कक्षेमध्ये येतं। परंतु त्या निवडणुका झाल्याच्या नंतर जेव्हा निर्णय येईल त्या निर्णयाला सेट असाइड करण्याची अधिकार
आणि तो कार्यक्षेत्र हे सुप्रीम कोर्टाचं किंवा हायकोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये येऊ शकतं. परंतु ज्या नोटिफाय झालेल्या नाहीत, काल सुद्धा परवाच्या हिअरिंगमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट स्पष्ट म्हटलं, ज्या नोटिफाय झालेल्या नाहीत म्हणजे अजून ज्या जिल्हा परिषदच्या वगैरे व्हायच्या आहेत त्याच्यामध्ये ज्या झालेल्या नाहीत त्याच्यामध्ये तुम्हाला 50% मध्ये तुमचं आरक्षण बसेल याची काळजी तुम्ही घ्या आणि त्याबद्दल आम्हाला शेड्यूल द्या, असं स्पष्ट निर्देशन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. त्या अनुषंगी आज मला वाटतं की निवडणूक आयोग तुषार मेहता साहेब आज तो शेड्यूल देतील आणि त्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाला इन्शुअर करतील की आम्ही 50% सेलिंग बाहेर गेलेलं नाही. परंतु इन केस समजा आज तो सबमिट त्यांनी केला नाही तर सुप्रीम कोर्ट एक कंडिशनल ऑर्डर पास करू शकतं की जर समजा तुम्ही 50% सेलिंग जर पुढे गेलात तर त्या सगळ्या निवडणुका ह्या नलिफाय असेल म्हणजेच असंविधानिक असेल आणि तो रद्दबातल ठरू शकतो, असा आदेश ते देऊ शकतात. म्हणजे असं झालं तर ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता नगर परिषद नगरपंचायत त्यांना सुद्धा स्थगिती लागू शकते. येस, ऑफकोर्स. स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की 50%च्या पुढे ज्या काही निवडणुका होतील त्या सर्व नलिफाय होऊ शकतील. कारण 50%च्या पलीकडे आरक्षण जाऊ शकत नाही आणि तो डेमोक्रेटिक सेटअपला एक लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या देशाला तो मारक असू शकतं. त्यामुळे इतर धर्मियांच्या इतर रिझर्वेशनचा त्यांच्या आरक्षणावर बाधा येऊ शकतं. त्यामुळे 50% कुठल्याही पद्धतीने आपण ओलांडू शकत नाही आणि त्याला जस्टिफाय तुम्ही द्या, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देशनं दिलेली आहेत. बरं सर, आणखी एक मुद्दा जो मागच्या सुनावणीमध्ये 25 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने नोंदवला होता तो असा होता की या सगळ्याच्या पुढे जाऊन निवडणुका वेळेत होणं गरजेचं आहे. हे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, याचं काय विश्लेषण करता येईल? नाही, ऍब्सोल्युटली वेळेत होणं इन द सेन्स असंविधानिक होणं असं होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट एखादा जर वेळ जरी म्हटलं असेल तर अजून काही आता गेली 8 वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाहीये, तर त्यापैकी अजून 2-4 महिने जर वाढून मिळालं तर काय हे होणार आहे. परंतु अविसंविधानिक इलेक्शन घेऊन जर आपण निवडणुका फास्ट अँड ह्याच्यामध्ये जर घ्यायचा प्रयत्न केला तर दॅट वुड बी ऍडव्हर्सली अफेक्ट टू द डेमोक्रेटिक सेटअप. म्हणून सुप्रीम कोर्टानं हा ओरली केलेला ऑब्झर्वेशन असू शकतं. परंतु जोपर्यंत तो ऑर्डर लेखीमध्ये येत नाही, रिटर्न मध्ये येत नाही, तोपर्यंत त्याला आपण जास्त महत्व देऊ शकत नाही. आणि एनिवे सुप्रीम कोर्ट कधीही हार्ड अँड फास्ट मध्ये तुम्ही निवडणुका घ्या असं सांगणार नाहीये आणि त्याच्यासाठी काही ना काही टाइम फ्रेम करू शकेल. आणि आय बिलीव्ह तसं जर असेल, आता शेड्यूल जर असेल तर रिशेड्यूल जर करत असेल निवडणूक आयोग, त्यासाठी जरूर सुप्रीम कोर्ट अजून थोडासा वेळ वाढून सुद्धा देऊ शकतं. बरं, धन्यवाद ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमली सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाचे याचिकाकर्ते सुद्धा आहेत. शिवाजी, आउटकम ऑफ दिस पिटिशन हा नाफडे साहेबांचाच आहे. त्याच्यामुळं काय झालं की आज त्यावेळेसही लोकांची 2019ला जी सुनावणी झाली त्याच्यात निवडणुका घ्यायला खानविलकर साहेबांनी परवानगी दिली आणि त्या सब्जेक्ट टू आउटकम ऑफ असल्यामुळे 289 लोकांची जी पदं गेली होती. आजही तीच परिस्थिती आहे, तोच मुद्दा आजही आहे आणि तीच परिस्थिती पुन्हा राज्यात येऊन 4200 लोकांची पदं जाण्याची शक्यता आहे. हे होऊ नये म्हणून आम्ही ही याचिका या सर्वोच्च न्यायालयासमोर आणली. आणि हे जर केलं नसतं ना तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हा विषय गुलदस्त्यात राहिला असता आणि समोर जर पिटिशन आल्या असत्या तर त्याच्यामध्ये 100% लोकांची पदं गेली असती. त्याच्यामध्ये कारण नसताना निर्दोष लोकांना बरडल्या जावं लागलं असतं. शेवटचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीमध्ये म्हटलं तर ग्रे एरिया आहे आणि त्या ग्रे एरियामध्ये खास करून घटनापीठाची जर गरज पडली तर आम्ही घटनापीठ स्थापन करू. मात्र मग आता हे 57 ज्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका गो हेड करून हे प्रकरण पूर्ण घटनापीठाकडे दिलं जाईल की 57 नगर परिषदांमध्ये तुम्हाला काय वाटतं की नगरपालिकांमध्ये निवडणुकीला स्थगिती दिली जाऊ शकते, बाकीच्या निवडणुका होतील आणि हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार नाही? ते दोन्ही पर्याय होऊ शकतात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या डोक्यात काय हे नाही सांगतात. परंतु एकंदरीत त्या 3-4 सुनावण्यामध्ये जे पाहिलं तर काय व्हायलं की प्रत्येक वेळेला राज्य निवडणूक आयोगाचे वकील आणि राज्य सरकारचे वकील तारीख मागतात आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्यांना वेळ देते. ह्याच्यावरनं दोन्ही पॉसिबिलिटीज
होऊ शकतात. नेमकं आता सर्वोच्च न्यायालयाचा दुपारी 12च्या नंतर जो काही व्ह्यू असेल किंवा त्यांचं काही जे ऑर्डर येईल त्याच्यानंतरच हा मुद्दा क्लिअर होईल. परंतु हे मात्र निश्चित आहे की हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तर हे होते याचिकाकर्ते विकास गवळी. त्यांनी दाखल केलेल्या याचिकानंतर आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेलेल्या ओबीसी बांधवांना आता एक दिलासा मिळणार आहे. खरं तर त्यांचं निवडून आलेलं सदस्यत्व रद्द होणार होतं. के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठानुसार 50% आरक्षणाची मर्यादा जर ओलांडली गेली असेल तर पद रद्द होतात. 2021ला आपण हे सगळं पाहिलेलं आहे. आता देखील 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पद रद्द होण्याची नामुष्की येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं, त्याचबरोबर बांटिया कमिशनच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय या आयोगाची समीक्षा करण्यासाठी काही निर्देश देतं का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, जर SC STचं आरक्षण घटनापीठानुसार दिलेलं आहे, घटनात्मक आहे, तर ओबीसीचं आरक्षण देखील घटनात्मक आहे. जर SC STनं आरक्षण मिळतं, पैसा ॲक्टनुसार पैसा भागातल्या लोकांना आरक्षण मिळतं, तर ओबीसीवरती अन्याय का, असाही एक प्रश्न आहे. त्यामुळं पुन्हा एकदा के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाच्या निर्णयाचा, निकालाचा पुन्हा एकदा त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे का, त्याची समीक्षा होणं गरजेचं आहे का, यासाठी हे प्रकरण लार्जर बेंचकडे दिलं जातंय का, हा एक प्रश्न आज उत्तरित होतोय का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरं शिवाजी, आपलं लक्ष असेल आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का, हे आपल्याला सुनावणी दरम्यान लक्षात येईलच. तुर्तास धन्यवाद दिलेला आहे सगळ्या माहितीसाठी. राज्यातील एकूण 6 प्रभागामधील निवडणूक थांबवण्याचे निवडणूक आयोगानं आदेश दिलेत. काही ठिकाणी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचा मृत्यू झाल्यानं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमधील प्रभाग क्रमांक 2, मनमाडमधील प्रभाग क्रमांक 10 आणि बीडच्या गेवराईमधील प्रभाग क्रमांक 11 मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 इथल्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीस मात्र कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही.